आज भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी 27 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं दुःखद निधन झालं होतं. आज मुद्दामहून त्यांना विनम्र अभिवादन करतानाच या जबरदस्त अशा भारतीय जे काही उभारणी आहे भारताची, त्या संदर्भानं प्रचंड मोठं कार्य केलेल्या नेत्याची आज पुण्यतिथी असल्याकारणानं बोलणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणून मी इथं बोलतो आहे. या नेत्यानं देश स्वतंत्र झाल्यानंतर 150 वर्ष भारताला इंग्रजांनी लुटल्यामुळं आणि भारताची फाळणी झाल्यामुळं एकूणच विस्कळीत आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत अशी स्थिती भारताची असतानाही पुढील शतकभराचं नियोजन करून इथं काय हवं आहे, तर इथं पायाभूत सुविधा हव्या आहेत, इथं औद्योगिक विकास हवा आहे, हे विजन समोर ठेवून शिक्षणाची सुरुवात आणि तंत्रज्ञानाची सुरुवात इथं हवी आहे, हे विजन समोर ठेवून अशा प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना हाताशी धरून त्यांनी अनेक चांगल्या भारताला विकासासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सर्व गोष्टी त्यांनी सुरू केल्या. अत्यंत अडचणीतून अनेक देशांची मदत घेऊन त्यांनी सुरू केल्या आणि त्यांनी त्याबद्दल आपल्याला पहिल्यांदा जगाच्या राजकारणात भाग घेऊन आपली अर्थकारणाची स्थिती सुधारणार नाही, किंबहुना ती कमकुवत होईल म्हणून त्यांनी तटस्थ राष्ट्रांचं असं अलिप्त राष्ट्रांचं धोरण स्वीकारलं आणि त्यातून युद्ध स्थितीमध्ये आपण ओढले जाणार नाही याची खात्री त्यांनी स्वतः करून घेतली. आणि त्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती केल्याशिवाय भारत सुधारणार नाही, यासाठी तंत्र क्षेत्रातलं आणि वैद्यकीय क्षेत्रातलं जे चांगल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये IITचा उल्लेख करावा लागेल. पहिली त्याची शाखा मुंबईमध्ये पवईमध्ये सुरू केली IITची आणि एम्ससुद्धा दिल्लीमध्ये सुरू केलं. त्याचबरोबर औद्योगिक कारखाने सुरू करण्यासाठी भिलाई असेल किंवा रूरकेला असेल, असे अनेक कारखाने रशिया, जपान, ब्रिटन या देशांच्या मदतीनं सुरू केले, जेणेकरून औद्योगिक विकासही होईल आणि शैक्षणिक विकासही होईल. त्याच पद्धतीनं त्यांनी शेतीचा, कृषीचा विकास करण्यासाठी म्हणून हिराकूट, भाकरानांगल अशी धरणं आणि अशी कैक धरणं त्यांनी सुरू केली. त्याचबरोबर स्पेस क्षेत्राचा विकास करण्यासाठी त्यांनी इस्रोची सुरुवात करण्याची म्हणजे पायाभरणी त्यांनी केली. त्याच पद्धतीनं डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांच्या मदतीनं अणुऊर्जेसाठीही प्रचंड मोठे प्रयत्न आणि अत्यंत चांगली पायाभरणी त्यांच्याच काळामध्ये मुंबईमध्ये तुर्भे किंवा इतर क्षेत्रामध्ये सुरू झाली. या सर्व अंगाने भारताच्या विकासाचा विचार करणारा, औद्योगिक विकासाचा व्हिजन असणारा नेता वयोवृद्ध अवस्थेमध्ये 27 मे 1964 सोडून गेला. असाच नेता पहिल्यांदा पंतप्रधान झाला म्हणून भारत आज या स्थितीमध्ये आहे. असं अभ्यासपूर्ण जर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आपण पूर्ण चरित्र वाचलं, त्यांचा अभ्यास केला, तर निश्चित तुम्ही त्या विचारापर्यंत पोहोचू शकाल. आणि भविष्यकाळामध्ये याच दृष्टिकोन असणारा व्यक्ती राजकारणामध्ये असेल तर कुठल्याही देशाची प्रगती होईल, या निष्कर्षापर्यंत आपण येऊ शकाल अशी मला खात्री वाटते. पुन्हा एकदा या थोर नेत्याला, स्वातंत्र्य योद्ध्याला आपण विनम्र असं अभिवादन करूया. त्यांच्या विचारांचे पाईक होण्याची, ते विचार अंगीकारण्याची, प्रत्यक्ष जीवनामध्ये अंमलात आणण्याची आपल्या मनामध्ये खात्री बाळगूया. आणि हीच खरी तर त्यांना श्रद्धांजली असेल किंवा अभिवादन असेल असं मला वाटतं. आणि याचबरोबर तुम्हा सर्वांची इथं रजा घेतो आहे. धन्यवाद.